भुयार सर, सर्व मित्रमंडळ, मी डॉक्टर हरीश आवारी याच महाविद्यालयाचा BTech आणि MTechचा पासआउट आहे. 92मध्ये माझं डिग्री झाली आणि 94मध्ये मी इथून MTech केलं. 2 वर्ष मी इथे इन्स्टिट्यूटच्या प्रोजेक्टमध्ये विशे सरांसोबत काम केलं. नंतर मी परभणी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागलो. आता मी चीफ सायंटिस्ट AICRP ऑन इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट इथे आहे आणि मी व्हाईस चान्सलरचा टेक्निकल ऑफिसर पण आहे. विद्यापीठाचा हेड ऑफ डिपार्टमेंट इरिगेशन ड्रेनेज इंजिनिअरिंगचा मागच्या जूनपर्यंत होतो आणि मी पूर्ण जे आहे फार्म ऑपरेशन अँड मेंटेनन्स युनिट ऑफ युनिव्हर्सिटी पूर्ण ट्रॅक्टर्स आणि मेकॅनायझेशनचं काम माझ्याकडे आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये काम करण्याची आणि तिथे आम्ही असे काही मॉडेल डेव्हलप केलेले आहे. त्यातलं जे त्रिशूल मॉडेल आहे हे सध्या नॅशनल लेवलला गाजत आहे की ज्याच्यामधून आपण 1 लाख रुपयापर्यंत पर एकर उत्पन्न कसं घेऊ शकतो याची आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना त्याची माहिती देत आहोत आणि चालू आहे आमचं काम. धन्यवाद. नमस्कार, मी शशिकांत पाटील. BTech झाल्यानंतर मी MBA केलं आणि इकडे महाबीजमध्ये सध्या कार्यरत आहे सिनियर ॲग्रिकल्चर इंजिनियर म्हणून. 2 वर्ष त्याच्या आधी मी जैन इरिगेशनमध्ये केलं मार्केटिंग इंजिनियर म्हणून आणि आता जवळपास 27 वर्ष झाली. ज्युनियर प्लॅन्ट इंजिनियर म्हणून माझी अपॉइंटमेंट झाली होती, नंतर प्लॅन्ट इंजिनियर आणि आता सिनियर ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे मी. 15 वर्ष झाली. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे. 1992मध्ये इथूनच BTech झालो. त्यानंतर MTech सिटी उदयपूर रिन्युएबल एनर्जीमध्ये केलं. नंतर इन सर्व्हिस इथे PhD केलं. सुरुवातीला मी महाबीजमध्ये होतो ज्युनियर प्लॅन्ट इंजिनियर. त्यानंतर माझं सिलेक्शन असिस्टंट प्रोफेसर म्हणून मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये FSRE फार्म स्ट्रक्चर अँड रिन्युएबल एनर्जी या डिपार्टमेंटला झालं. तिथे 5 वर्ष मी असिस्टंट प्रोफेसर होतो. त्यानंतर 2008मध्ये आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून आलो आणि सध्या प्रोफेसर आणि हेड जनरल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि असोसिएट डीन या पदावर मी कार्यरत आहे. आणि आपल्याला इथे असताना एक मोठा प्रोजेक्ट मी सांभाळला नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशनचा, जो वर्ल्ड बँक फंडेड होता 5 करोड रुपयाचा. त्यानंतर त्याच प्रोजेक्टच्या भरोशावर इथे आम्हाला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं इन्क्युबेशन सेंटर मिळालं. त्यात आमच्या आता महेंद्र राजपूत हे CEO आहेत तिथे, त्याचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि सध्या असोसिएट डीन म्हणून इथे मी कार्यरत आहे. आणि ह्या विद्यापीठामध्ये 600 किलोवॉटची एक आपण सिस्टीम 5 वर्ष अगोदर लावली. मग अशी मी भाषणात सांगितल्याप्रमाणे त्यामुळे आपलं बरंचसं 50 ते 60 लक्ष रुपयाचं सेविंग होत आहे आणि बऱ्याचशा आता शेतकऱ्यांच्या उपयोगी रिन्युएबल एनर्जी बेस्ड टेक्नॉलॉजी आहे त्याचा इन्व्हेन्शन, त्याचा प्रसार आणि प्रचार करणे हे सुरू आहे. आणि आपण सर्वजण इथे ॲल्युमिनी आलात तर आपलं मी पुन्हा ॲज अ डीन फॅकल्टी ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणून सर्वांचे स्वागत करतो, आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. मी डॉक्टर MM देशमुख. बस नाम ही काफ़ी है.